आनंदी आजचा भाग खूपच असं इंटरेस्टिंग दाखवला आहे. आनंदीने विद्याधरला गरम तव्याने मारलंय आणि हे बघून धनश्री आनंदीला जाब विचारायला आली आहे. परंतु आनंदीने धनश्रीला सडेतोड उत्तर दिलंय आणि तिला गप्प केलंय. दुसरीकडे पृथ्वीने आज चक्क आनंदीला युगंधरच्या खोलीमध्ये जायला परमिशन दिली आहे. हे सगळं कसं घडलंय ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. मालिकेच्या सुरुवातीलाच पृथ्वी, मिताली आणि प्रांजल हे तिघेही युगंधरच्या उशाशी बसलेले असतात. तिघांनाही आपल्या वडिलांबद्दल खूपच वाईट वाटत असतं. प्रांजल म्हणत असतो, मिताली, आपल्या बाबांना मी एवढं हतबल कधीच बघितलं नाहीये ग. ज्या माणसाने शून्यातून एवढं मोठं साम्राज्य उभं केलं, इतकी वर्ष आपल्या घराला आपल्याला सांभाळलं, आज तेच आपले बाबा अक्षरशः एका श्वासासाठी धडपडतायत. यावर मिताली म्हणते, प्रांजल, हे बघ, असं काहीही बोलू नकोस तू. अरे, काही नाही होणार आपल्या बाबांना. तू बघ, ते ना लवकरच ठणठणीत बरे होतील. असं म्हणून मिताली सुद्धा रडत असते. मिताली पृथ्वीला म्हणत असते, दादा, ह्यांचे हात खूप थंड पडले आहेत. पृथ्वी म्हणतो, हो, मी पांघरून काढतो. असं म्हणून पृथ्वी जाऊन पांघरून काढतो. पांघरून काढत असताना त्याच्यातून एक फोटो खाली पडतो. पृथ्वी तो फोटो हातामध्ये घेतो आणि बघत असतो. मिताली विचारत असते, दादा, काय आहे तुझ्या हातामध्ये? पृथ्वी त्या फोटोला गोंजारत असतो. प्रांजल म्हणतो, दादा, कुठला फोटो रे? पृथ्वी म्हणतो, लहानपणीचा फोटो आहे, जेव्हा ह्यांचा हात माझ्या पाठीशी असायचा आणि आज तोच हात असा हताश झालाय. हे बघून खूप त्रास होतो मला. मिताली म्हणते, दादा, हे बघ, आपल्याला असं हार नाही मानायची आहे हं. अरे, तूच तर आमच्या सगळ्यांची हिंमत आहे. तूच तर असा खचून गेलास तर आम्हाला कोण सांभाळेल? पृथ्वी म्हणतो, नाही नाही, खचलो नाहीये मी. आठवण आली. ज्या माणसाने नेहमी मला पाठीशी धरून लढायला शिकवलं, आज त्याच्यावरच इतकं मोठं संकट आलंय. मी कुठल्याही थराला जाईल, परंतु यांना काहीही होऊ देणार नाही. विद्याधर इकडे आपलं स्वतःचं तोंड आरशामध्ये बघत असतो. विद्याधरला आनंदीने गरम तव्याने मारलेले सर्व क्षण आठवत असतात. विद्याधरला आठवत असतं. आनंदी म्हणत असते, आजवर मी आंधळे आहे म्हणून वाचलास तू विद्याधर. पण आज जर मला डोळे असते ना, तर तुझं मडच इथून किचनमधून बाहेर पडलं असतं. आज फक्त चटका दिलाय विद्याधर. पुन्हा जर माझ्या सौभाग्याबद्दल बोललास ना, तर उभा जाळेन तुला. विद्याधर म्हणत असतो, आनंदी, माझा एवढा देखणा चेहरा विद्रूप करून टाकलास तू. सोडणार नाही तुला. असं म्हणून विद्याधर सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकत असतो. इतक्यात येते धनश्री येते. धनश्री म्हणते, अहो, काय झालं? धनश्री आल्यावर विद्याधर आपला चेहरा लपवत असतो. परंतु धनश्री म्हणत असते, अहो, काय लपवताय, दाखवा मला. त्यानंतर विद्याधर धनश्रीजवळ बघतो. धनश्री म्हणत असते, अहो, हे एवढं कसं झालं तुम्हाला? एवढं कसं लागलं तुम्हाला? धनश्री विद्याधरला खाली बसवते आणि म्हणत असते, थांबा, मी मलम आणते हा तुम्हाला. धनश्री सारखीच विद्याधरला विचारत असते, कुणी केलंय हे सांगा. यावर विद्याधर म्हणतो, त्या आनंदीने माझा एवढा देखणा चेहरा विद्रूप करून टाकला. आता मी काय करू? मी बाहेर कसा जाऊ? लोकांना माझा चेहरा कसा काय दाखवू? धनश्री म्हणत असते, ओ, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना तुमच्या सोबत. तुम्हाला काही झालेलं मी कसं सहन करणार? किती लागलंय हो तुम्हाला? असं म्हणून धनश्री विद्याधरला जवळ घेते. धनश्री म्हणत असते, त्या आनंदीने ना तुमच्या चेहऱ्यावर नव्ह, माझ्या सौभाग्यावर डाग पडलाय. मी तिला तिची जागा दाखवेन. तिला ना चांगला धडा शिकवायलाच हवा. दुसरीकडे आनंदी किचनमध्ये असते. एवढ्यात तेथे आरती येते. आनंदी खूपच अस्वस्थ झालेली असते. आरती म्हणत असते, आनंदी, आनंदी, काय झालं अगं? काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची? कुणी काही बोललं का? काही केलं का तुला? आनंदी, अगं, काय झालं? बोल ना, ठीक आहेस ना तू? आनंदी म्हणते, हो, मी ठीक आहे. मला काही झालं नाहीये. उलट मीच आज त्याला धडा शिकवलाय. आरती म्हणते, कोणाला धडा शिकवलाय? आनंदी म्हणते, त्या विद्याधरला. मी आज त्याला गरम तव्याने मारलंय. हे ऐकून आरतीला धक्काच बसतो. आरती म्हणते, काय? आनंदी, त्याने काही केलं नाही ना तुला? आनंदी म्हणते, त्याची काय हिंमत मला आता काही करायची? आरती म्हणते, बरं केलंस, उत्तम केलंस. त्याची लायकीच ती आहे. दिवसेंदिवस त्याचे अत्याचार वाढतच चालले आहेत. नाही, बरं केलंस त्याला मारलंस ते. या दोघींचं बोलणं धनश्री लांबूनच ऐकत असते. धनश्री लगेचच आरतीच्या समोर येते आणि म्हणते, वा आरती, वा,
छान. तुमच्या बहिणीनं माझ्या नवऱ्याला मारायचा प्रयत्न केलाय आणि तू तिचं कौतुक करतेस, असं म्हणून धनश्री आनंदीच्या अंगावर जात असते. आरती म्हणते, एक मिनिट, माझ्या बहिणीवर हात उचलायचा विचारही करायचा नाहीये हा. मागे हो आधी. असं म्हणून आरती धनश्रीला मागे जायला सांगते. आनंदी बोलते, थांब आरतीताई, ही माझी लढाई आहे, मी लढेन. पुढे आनंदी म्हणते, धनश्री बहिणी, तुम्ही जे काही बोललात ना ते सगळं मला मान्य आहे. मी तर एक आंधळी मुलगी आहे ना. मी तुमच्या नवऱ्याला कसं मारू शकते? माझं या घरात काय स्थान आहे? सगळं मला मान्य आहे. पण मला एक सांगा, आज मी फक्त तुमच्या नवऱ्याला एक चटका दिला तर तुमच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत पोचली. मग जेव्हा मालक साहेबांवर विद्याधरने वाटेल ते आरोप केले, त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, त्यांना मानसिक त्रास दिला, तेव्हा मला किती राग आला असेल. धनश्री लगेचच आनंदीला बोट दाखवून म्हणत असते, हे बघ आनंदी. आनंदी म्हणते, एक मिनिट, माझं बोलणं झालं नाहीये. तुम्हाला तुमच्या नवऱ्यासाठी आलेला राग जर योग्य असेल तर माझ्या नवऱ्याला वाचवण्यासाठी आलेला माझा राग का योग्य नाहीये? तुम्हाला डोळे आहेत म्हणून काही तुम्ही वाटेल ते बोलाल, पण एक लक्षात ठेवा धनश्री बहिणी, मला डोळे नसले ना तरी हे सत्य तुम्ही जाणून घ्या. आज जर मला डोळे असते तर मी विद्याधरची अवस्था यापेक्षाही वाईट केली असती. कारण विद्याधर हा नवरा काय माणूस म्हणून घ्यायच्या लायकीचा नाहीये. एका राक्षसाला देव मानून घेताय तुम्ही. स्वतःची फसवणूक करून घेताय. माझ्याकडे बोट दाखवताना आधी स्वतःच्या अस्तित्वाला प्रश्न विचारा, पण ते तुम्ही नाही करणार. आणि हेच तुमचं ह्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. मी तरी नशिबाने आंधळी झाली, पण तुम्ही तर उघड्या डोळ्यांना स्वतःच्या संसाराची राख होताना पाहणाऱ्या सगळ्यात मोठ्या आंधळ्या आहात. अजूनही जर तुम्हाला मला काही बोलायचं असेल ना तर नक्की बोला, पण हे सत्य कधीच बदलणार नाही आणि तुम्हाला सुद्धा हे आतून ठाऊक आहे. हे सर्व धनश्री खाली मान घालून ऐकत असते. त्यानंतर धनश्री तेथून निघून जाते. आरती म्हणत असते, बरोबर उत्तर दिलंस आनंदी. पुढे आनंदी म्हणते, आरतीताई, मी तुला मालक साहेबांसाठी जे आणायला सांगितलं होतं ते आणलंस? आरती म्हणते, हो, मी तुझी लॅव्हेंडरची फुलं आणली आहेत, घे. असं म्हणून ती फुलं आरती आनंदीकडे देते. आरती म्हणत असते, काय करणार आहेस तू या फुलांचं? आनंदी म्हणते, लॅव्हेंडरच्या फुलांच्या सुगंधाने मन शांत होतं. मालक साहेबांना थोडं बरं वाटेल म्हणून त्यांच्या खोलीत ठेवायला जाणार आहे मी. आरती म्हणते, आनंदी, शिल्पा मॅडम, ती मुलं तुला मालक साहेबांच्या खोलीमध्ये जाऊ तरी देणार आहेत का? यावर आनंदी म्हणते, आज काहीही झालं तरी मला तेथे जावंच लागणार आहे आरतीताई. माझी नजर गेली असली तरी पत्नी धर्माची कर्तव्य मी आज पार पाडणारच आहे. आरती म्हणते, बरं ठीक आहे, एक काम कर, तू इथेच थांब, मी वर जाऊन मालक साहेबांच्या खोलीत कोण आहे ते बघून येते. थांब, मी आलेच. असं म्हणून आरती मालक साहेबांच्या खोलीमध्ये जाते. दुसरीकडे मालक साहेबांच्या बाजूला त्यांची तीनही मुलं बसलेली असतात. शिल्पा तेथे येते. शिल्पा म्हणते, चला चला, आता त्याला थोडा आराम करू द्या, तुम्ही उठा. त्यानंतर शिल्पा पृथ्वीजवळ जाते. शिल्पा पृथ्वीला म्हणत असते, पृथ्वी, चल तू खाली, थोडासा फ्रेश हो आणि काहीतरी खाऊन घे. अरे, गुंडांबरोबर मारामारी करून आलायस तू. तुझी अवस्था बघ काय झाली आहे ती. किती दमलायस तू. चल तू थोडंसं काहीतरी खाऊन घे. यावर पृथ्वी म्हणतो, नाही आत्या, मला ना माझ्या रूमपेक्षा इथेच चांगलं वाटतंय आणि ह्यांची अशी अवस्था असताना मी कसं सोडून जाणार आहे यांना. मी खाईन नंतर, तू नको काळजी करूस. त्यानंतर शिल्पा, प्रांजल आणि मितालीला बाहेर घेऊन जाते. प्रांजल बाहेर जात असतानाच पृथ्वीला म्हणतो, तू काळजी घे स्वतःची आणि काही लागलं तर सांग. त्यानंतर शिल्पा पृथ्वीला म्हणते, मी तुझ्यासाठी ताट वाढून ठेवते, जेवून घे आणि काही लागलं तर मला नाहीतर छायाला आवाज दे. असं म्हणून शिल्पा बाहेर निघून जाते. पृथ्वी मात्र हातामध्ये असलेल्या फोटोवर सारखा हात फिरवत असतो. एवढ्यातच रूममध्ये आरती येते. आत जायच्या आधी आरती दरवाजाला नॉक करते आणि आतमध्ये जाते. पृथ्वी आरतीला म्हणत असतो, का आलीस तू इथे? आरती म्हणते, ते मी इथे बोलायचं होतं थोडंसं. पृथ्वी म्हणतो, मला काहीही बोलायचं नाहीये, जाऊ शकतेस तू. असं म्हणून पृथ्वी पुन्हा युगंधरच्या बाजूला जाऊन बसतो. आरती मात्र तेथून निघून जाते. त्यानंतर आरती आनंदीजवळ येते. आनंदी विचारत असते,
मालक साहेबांच्या रूममध्ये कोण कोण आहेत? आरती म्हणते, मालक साहेबांच्या रूममध्ये आता फक्त पृथ्वी आहे. आनंदी, त्याचा मूड खूपच खराब आहे ग. मी त्याच्याशी बोलायला गेले तर माझं काहीच ऐकून नाही घेतलं आणि पाठवून दिलं मला. आनंदी, माझं ऐकशील तर? आता नको जाऊस खोलीत. हे बघ, आधीच त्याचा मूड खराब आहे आणि तुला तो काहीतरी अपमानास्पद बोलेल. आनंदी, नको प्लीज. यावर आनंदी म्हणते, नाही आरतीताई, मालक साहेबांच्या सेवेपुढे माझा मान अपमान खूप छोटी गोष्ट आहे. पृथ्वीचा राग मी समजू शकते, पण माझं आज त्या खोलीत जाणं खूप गरजेचं आहे. आरती म्हणत असते, आनंदी प्लीज एकदा विचार कर. आनंदी म्हणते, विचार करायची वेळ खूप आधीच निघून गेली आहे. प्लीज मला वरपर्यंत सोड ना. आरती, ठीक आहे चल, असं म्हणते. त्यानंतर आरती आनंदीला मालक साहेबांच्या रूमपर्यंत आणून सोडते. आनंदी बाहेरूनच दरवाजाला नॉक करत असते. पृथ्वी रागानेच उठतो. पृथ्वी म्हणत असतो, कळत नाही का हिला एकदा सांगून? असं म्हणून पृथ्वी जाऊन दार उघडतो. समोर आनंदी आलेली असते. आनंदी म्हणते, पृथ्वी मला माफ कर. मला माहिती आहे तुला आता मालक साहेबांच्या खोलीत कुणीच आलेलं आवडणार नाही. पृथ्वी म्हणतो, बरोबर बोलतेस तू. मला आता इथे कोणीही इंटरफेअर केलेलं चालणार नाहीये. पण तू इतर कोणीही नाहीयेस. बायको आहेस तू त्यांची. हक्क आहे तो तुझा. अशा कठीण परिस्थितीत एका पत्नीला आपल्या पतीबरोबर राहावंसं वाटणारच. त्यांची काळजी घ्यावीशी वाटू शकते. हे अगदी स्वाभाविक आहे. येऊ शकतेस तू आत. आनंदी म्हणते, थँक्यू. खरंच थँक्यू. आनंदी म्हणते, तू कसा आहेस पृथ्वी? मला मगाशी कळलं की पोलीस स्टेशनला जात असताना त्या गुंडांनी मारहाण केली. तू बरा आहेस का? पृथ्वी म्हणत असतो, बरं वाटतंय आता. त्यानंतर पृथ्वी आनंदीला आत बोलवतो. आनंदी आत जात असताना समोर एका खुर्चीला धडकणार तोच पृथ्वी आनंदीला म्हणतो, ए सांभाळून. पुन्हा आनंदी मालक साहेबांच्या बाजूला जात असते. पृथ्वी विचारत असतो, काय आहे तुझ्या हातात? आनंदी म्हणते, लॅव्हेंडरची फुलं. याच्या सुगंधाने मन शांत होतं. मालक साहेबांना थोडं बरं वाटेल. त्यानंतर आनंदी मालक साहेबांच्या बाजूला जात असते. समोर जाऊन ती शलाकाच्या फोटोला आदळते. पृथ्वी जाऊन तिला पकडतो आणि सांभाळून असं म्हणत असतो. त्यानंतर पृथ्वी आनंदीला म्हणतो, तू बस त्यांच्याजवळ, मी डोक्याची पट्टी बदलून येतो. असं म्हणून पृथ्वी बाहेर जातो. बाहेर जात असताना तो दरवाजा बंद करून घेतो. आनंदी ती फुलं मालक साहेबांच्या बाजूला ठेवते आणि मालक साहेबांच्या बाजूला बसते. आनंदी म्हणत असते, मालक साहेब मला माफ करा. मी खरं तर तुम्हाला आधीच येऊन भेटणार होते, पण घरात अशी परिस्थिती निर्माण झाली की मला येता आलं नाही. आजवर डोळे नाहीत याची मी सवय करून घेतली होती. देवाने मला दृष्टी दिली नाही म्हणून मी कधीच तक्रार केली नाही. चाचपडत, धडपडत मी माझी वाट शोधतच होते. रोज एकच प्रार्थना केली देवाकडे की कधीतरी मला स्वतःच्या डोळ्यांनी हे जग बघायचे आहे. मग माझं लग्न तुमच्याशी झालं. असं म्हणत आनंदी युगंधरचा हात आपल्या हातामध्ये घेते. आनंदी म्हणते, तुमच्याशी लग्न झाल्यावर मला डोळ्यांची गरजच उरली नाही. कारण देवाने मला माझे डोळे म्हणून तुम्हाला दिलं. तुम्हीच माझं जग झालात. तुम्ही मला जो धीर दिलात, मला स्वतःच्या पायांवर उभं केलं. तुम्ही मला स्वतःपासून जरी लांब ठेवलं तरी सुद्धा तुमच्या अस्तित्वाच्या प्रकाशाने मला वाट सापडत राहिली. पण जर आज तुम्हीच डोळे मिटून शांत पडलात तर ही आनंदी कायमची आंधळी होऊन जाईल मालक साहेब. असं म्हणून आनंदी रडत असते. पुढे आनंदी म्हणते, आज मी खूप स्वार्थी झाले. माझा पदर पसरून मी पुन्हा एकदा तुमच्याकडे भीक मागते. पुन्हा एकदा मला तसं पोरकं आणि आंधळं करू नका. मला असं एकटं सोडून जाऊ नका. ह्या आंधळ्या मुलीचे डोळे बनून तुम्हाला पुन्हा एकदा उभं राहावं लागेल. मला तुमची गरज आहे. तुमच्या मुलांना तुमची गरज आहे. या संपूर्ण घराला आणि आपल्या माणसांना तुमची गरज आहे. त्यानंतर आनंदी मालक साहेबांचा हात आपल्या हातामध्ये घेते. आणि आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. या मालिकेच्या उद्याच्या भागात शिल्पाताई आनंदीला युगंधरच्या खोलीमध्ये बघते आणि म्हणते, तुझी हिंमत कशी झाली ग या खोलीत येण्याची? त्यानंतर शिल्पा आनंदीच्या हाताला पकडते आणि चल इकडनं असं म्हणून आनंदीला खेचत घेऊन जात असते. एवढ्यातच मालक साहेब आनंदीचा हात पकडतात. मालक साहेबांना जाग आलेली असते. आनंदीचा हात पकडून युगंधर म्हणत असतो, समिधा. हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. दुसरीकडे पृथ्वीच्या रूममध्ये आरती बसलेली असते आणि पृथ्वी आरतीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेला असतो.
आणि हे सर्व लांबूनच विद्याधर शिल्पाताईला दाखवत असतो. विद्याधर म्हणत असतो, बघितलंस का ताई, बाप लेकाभोवती या दोघी नागिनीसारख्या वेटोळा घालून बसल्यात. आता काहीतरी ॲक्शन घे. यावर शिल्पाताई म्हणत असते, कसा काटा काढू या दोघींचा? यावर विद्याधर म्हणतो, एकच रस्ता आहे ताई. आता होऊ दे राडा आणि उडू दे भडका. आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि पाहत रहा आनंदी.